नमस्कार सगळ्यांना. लाईफ कोच आर के या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. यश लाईफ कोचच्या माध्यमातून आपण सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी त्यांच्या विविध विषयांवर कोचिंग म्हणजे शास्त्रोक्त मार्गदर्शन करतो. तब्बल 23 वर्षाच्या अनुभवानंतर आपल्याला हे साध्य झालेलं आहे आणि मी आपल्या समोर लाईफ कोच रवींद्र खानोलकर. यूट्यूब चॅनलवरील सर्व विषय हे आपल्या नातेसंबंधांना, मित्रमैत्रिणींना उपयुक्त असणारच आहेत. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा, त्या सर्वांशी शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कोणत्याही वयोगटातील व्यक्तीचा जीवनविषयक आपल्याला कोणताही प्रश्न असला वरील व्हॉट्सॲप नंबरवर पाठवावा. कृपया फोन करू नये. अशाच व्हिडिओच्या मार्फत आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. आजचा प्रश्न आहे आपल्या समोर, वर्तमानात जगा याचा अर्थ काय? फार महत्वाचा विषय आहे, लक्षात घ्या. मी म्हणतो 13 सूत्री जे लाईफ कोच माझा प्रोग्राम आहे त्यापैकी हे एक सूत्र आहे, महत्वाचं आहे. अगदी शिक्षण क्षेत्रातील मुलांपासून, तरुणांपासून ते थेट ज्येष्ठांपर्यंत वरती आपल्याला जीवनाचं उद्दिष्ट लिहिलं आहे, यशाच्या झालरीसह आनंदी व समाधानी जीवन. जीवनाला यशाची झालर पाहिजे. फक्त यशस्वी म्हटलं तर ते यश डोक्यात जातं. यश डोक्यात जाता नाही. यश नेहमी बदलत असतं. मागच्या वर्षी होतं ते यावर्षी वेगळं यश असतं, पुढल्या वर्षी वेगळं यश असतं आणि असंच आपल्याला जगायचं आहे. तर यशाच्या झालरीसह आनंदी व समाधानी जीवन जर जगायचं असेल म्हणजे आपल्याला सर्व वयोगटांमध्ये अगदी पूर्ण ज्येष्ठत्वापर्यंत यशस्वी होत राहायला पाहिजे. आणि आपल्याला यशस्वी राहायचं असेल तर दोन गोष्टी लागतात. काहीतरी एक उद्दिष्ट पाहिजे आणि ध्येय निश्चित केलं पाहिजे. आता उद्दिष्ट आणि ध्येय याला भविष्य काळाचे शब्द धरू नका. उद्दिष्ट ठेवून जर ध्येय निश्चित केलं तर त्याच्यावर काम करण्याची आपली सुरुवात आजपासूनच झाली पाहिजे आणि या क्षणापासून झाली पाहिजे. कारण या आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्तमान जगा याच्याविषयी बोलणार आहोत. हल्लीच मला एक फोन आला होता. 50ची व्यक्ती होती. आमच्या लहानपणी फार प्रतिकूल काळ होता, आम्हाला हे काही मिळालं नाही, आम्ही खेडेगावात होतो, आम्हाला कोणत्याही सुखसोयी नव्हत्या आणि त्यामुळे आम्ही काय करू शकलो नाही. आता सगळी परिस्थिती ठीकठाक आहे, परंतु लहानपण असं नासून गेल्यामुळे काही इच्छाच राहिली नाही. आपण याच्या अगोदर सकारात्मकतेवर एक कार्यक्रम केला आहे, तो तुम्ही रेफर करू शकता. तो पण 13 सूत्रांपैकी एक महत्वाचं सूत्र आहे. मला माहितीये हल्लीच एक 65 वर्षांच्या स्त्रीने लिहिलं होतं की मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं बाकी होतं, तर आता मला ते शक्य आहे, त्यामुळे मी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली आणि कॉलेजमधल्या रेग्युलर मुलांबरोबर दिवसा कॉलेज सारखं जीवन जगून मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन करते आहे आणि ते मी पूर्ण करणार. दोन व्यक्तींमधला फरक सांगितला. तर आपल्याला आज जगायचं आहे. आज मी काय करू शकतो त्याच्यासाठी ही दोन उदाहरणं दिली. 65 वर्षाच्या स्त्रीने सांगितलं, पूर्वीचं जाऊन दे, मी करू शकले नाही, पण मला हे आज करायचं आहे, वर्तमान काळात करायचं. एका ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमामध्ये एक व्यक्ती मला म्हणाला, मी जरा खट्टू असतो कारण मला सतत भीती असते की माझा मेडिक्लेम नाही आहे. म्हणजे मला काही उद्या झाला, आजार झाला, हॉस्पिटलायझेशन झालं तर माझ्याकडे त्याच्यासाठी काही सुविधा नाही आहे की इन्शुरन्स तर्फे त्याचा खर्च होईल. आता याचं उत्तर सकारात्मकतेला धरून
आणि वर्तमानाला धरून मी त्यांना दिलं. एक लक्षात घ्या की तुमच्याकडे आज मेडिक्लेम नाही आहे, कारण एकदम तुम्ही 12-15 हजार त्या 2 लाखाच्या मेडिक्लेमसाठी भरू शकत, म्हणून तुम्ही दुःखी आहात. पण एक लक्षात घ्या, तुमच्याकडे मेडिक्लेम नाहीये म्हणूनच तुम्हाला कोणताही आजार झाला नाही. ही थॉट प्रोसेस वापरा. आपण जो विचार करतो तो आपल्याला लाभतो. आणि धरून चाला की 6 महिन्यात तुम्ही 2 लाखाचा मेडिक्लेम केला, तर एखाद्या मित्राला 4.5 लाख रुपये खर्च आला म्हणून तुम्ही एवढेच दुःखी होणार आहात. त्यामुळे वर्तमान का जगायचा, की भूतकाळातून कटू आठवणी आपण घेऊन जगतो. पहिलं उदाहरण घेतलं, प्रतिकूल काळ होता, काहीच नव्हतं आणि म्हणून आम्ही असे आहोत. आज आम्ही काय करू शकतो याच्यावर तो विचार नव्हता. भूतकाळातून कटू आठवणी आणि भविष्याचा अंधार आणि भीती. माझ्याकडे मेडिक्लेम नाही, हे गैर नाही आहे, पण ह्या दोन्ही गोष्टींचा आपल्याला जगताना काहीही फायदा नाही. आणि वरचं जे जीवन उद्दिष्ट आहे त्याला धरून तर झिरो फायदा आहे याचा. कारण आपल्याला जगायला देवाने आज दिलेला आहे, उद्याचं माहिती नाही. काल परत आपण दुरुस्त करू शकत नाहीये, भूतकाळ आपण दुरुस्त करू शकत नाही, भविष्य काळाची काहीच माहिती नाहीये. माहिती काय आपल्याला आज आणि हा क्षण नाही. तर काय होतं, भूतकाळाच्या भीतीने आणि कटू आठवणीने आणि भविष्य काळाच्या भीतीने आपण आपला वर्तमान काळ उद्ध्वस्त नाही करायचा आहे, हे आधी आपल्या आजच्या विषयाची सुरुवात म्हणून तुम्ही समजून घ्या. भूतकाळातलं तुमचं ज्ञान आणि अनुभव तुमच्या बरोबर असणारच आहे, ते काय आठवायला नाही लागत. भविष्य काळासाठी मगाशी म्हटलं उद्दिष्ट पाहिजे किंवा ध्येय निश्चिती पाहिजे. भविष्य काळातलं आपल्याला काय साधायचं आहे ते उद्दिष्ट पाहिजे, ध्येय निश्चिती पाहिजे. ध्येय ठरवल्यानंतर त्याच्यासाठी आपण प्लान बनवतो, मग ऍक्शन प्लान बनवतो आणि त्यामध्ये आज मला काय करता येईल हे महत्वाचं आहे. एक सोपी म्हण आहे, आज आहेत तेथून आणि आहेत त्यातून मार्गक्रम सुरू करा. वाट बघू नका. मुहूर्त आपल्याला नको आहे कोणती गोष्ट सुरू करायला. मुहूर्त म्हटलं की भविष्य काळात गेला तो. तर आपल्याला आज करायचं आहे. आपण बाहेरगावी जाणार असू तर काय करतो, एक यादी बनवतो ज्याला चेकलिस्ट म्हणतो. काय काय घ्यायचंय त्यातलं, आज बाजारातून काय आणायचंय ते आणा, त्याच्यासमोर टिक मारा, म्हणजे आजचं काम झालं. उद्याचं उद्या बघू. कारण बाहेर जाईपर्यंत हे सगळं पुरं करायचंय, कारण आपण ध्येय ठरवलंय बाहेर जायचं आणि त्याची तयारी करायची. प्रत्येक वयामध्ये आपल्याकडे उद्दिष्ट पाहिजे. म्हणजे शिक्षणाच्या वयामध्ये मार्कांचं उद्दिष्ट पाहिजे. ते कसं पाहिजे, स्वतःची शर्यत. पालकांना पण विनंती करतो, मुलांना फक्त स्वतःशी शर्यत करायला शिकवा. मागच्या परीक्षेपेक्षा या परीक्षेत किती, या वार्षिक परीक्षेपेक्षा पुढच्या वार्षिक परीक्षेला किती. इतरांची उदाहरणं देऊ नका. प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे आणि जेव्हा स्वतःची स्पर्धा करायचा वेळ येते तेव्हा ती व्यक्ती योग्य रीतीने मार्गक्रमण करते. हे तुम्हाला 15 वर्षाच्या मुलापर्यंत सांगितलं मी. त्याच्यानंतरची मुलं मोठी होतात, ज्याला आपण पौगण्य म्हणतो, म्हणजे 15 ते 25, ज्याला पूर्वी मस्करीमध्ये गद्दे 25 म्हणायचे. तर मुलांचे मार्काप्रमाणे गोल सेट करा. पालकत्वामध्ये पालकांनी पण काय करायचंय लक्ष द्या. आपण जन्म दिला म्हणजे आपल्याला पालकत्व आलं किंवा संगोपन करण्याचं आपल्याला परफेक्ट येत आहे असं कृपया धरू नका. पालकत्वासाठी सध्याच्या काळात युट्यूबवर आणि सगळ्या ठिकाणी खूप गोष्टी उपलब्ध आहेत. आपल्या पाल्याचं वय त्याच्यात टाकलं तर कदाचित आपल्याला योग्य मार्गदर्शन आपल्या भाषेमध्ये मिळू शकेल. त्याचा पण अभ्यास करा. हं?
आपण जेवण करताना आपल्या घरातली जी स्त्री आहे ना, ती पण नेहमी हा विचार करत होती की कालच्यापेक्षा आजचा पदार्थ चांगला कसा आहे. काल काय कमी वाटलं, आज मी अमुक एक त्याच्यात वस्तू टाकली तर त्याचं आणखी चव एनहान्स होईल, सगळ्यांना आवडेल. हं? छोटी छोट आहे पण ते आज जगायचंय आपल्याला. 12वीच्या मुलांनी दिशा निश्चिती करणं गरजेचं आहे. कारण हे कॉम्पिटिशनचं जग. दिशा निश्चिती करून आपल्याला आवडेल अशा फील्डमध्ये जर मार्गक्रमण केलं, 8वी ते 12वीच्या मुलांनी 8वी पासून सुरुवात करायची शक्यतो, नाहीतर आहे त्या दिवसापासून करायचं. आपल्याला परत भूतकाळात नाही जायचं. आणि कारण ना कॉम्पिटिशनचं फील्ड असल्यामुळे आपल्याला 15-16 तास काम करायचंय सुरुवातीला, कुटुंब व्यवस्था होईपर्यंत. हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. त्यामुळे आवडीप्रमाणे क्षेत्र निवडायचं, त्याचं गोल सेट करायचं, ध्येय निश्चित करायचं आणि आजपासून त्या कार्यक्रमाला लागायचं. ज्यांना IIT ला प्रवेश घ्यायचा असतो ते कसं एक साधारण 9वी-10वी पासून अभ्यास सुरू करतात. हा, पण एखाद्याला जर वाटलं की मी 9वी-10वीत केला नाही, आता मी 11वीत आहे, काय करू, तर आजपासून सुरू करायचं आहे. आज जगायचंय, वर्तमान काळाला पकडायचं आणि पुढे जायचं. त्याच्यानंतर जीवनामध्ये आपल्याला एक सुयोग्य जीवनसाथी निवडायचा असतो. ती एक व्यक्ती म्हणून निवडा, बाकी गोष्टींना भाळू नका. व्यक्तीची ओळख करून घ्या, थोड्या गप्पा मारा भरपूरशा, आणि व्यक्ती म्हणून लाईफ पार्टनर निवडा. 2 व्यक्ती मिळून एक व्हा आणि पुढचं जीवन, पुढचा आपला संसार, आपली मुलं बाळ म्हणजे कुटुंब व्यवस्था, हे एक वाढीव गोष्टी जेव्हा आपल्याकडे येते तेव्हा आपल्या कामकाजाचा वेळ आणि कुटुंबाचा वेळ याचा एक उत्तम आपल्याला बॅलन्स साधता येईल. नंतर आलं घर घेणं आलं, ज्या पुरेसं अर्थार्जन करणं आलं, मुलाबाळांचं शिक्षण आलं, त्यांची लग्न आली, अशी जबाबदाऱ्या असतात साधारण 60व्या वयापर्यंत. ती पण ध्येय निश्चित करून जगा. खरं ध्येय निश्चितीवर आपण नंतर कधी येणार आहोत. पण प्रत्येक गोष्टीतली 3 ध्येय असावी: कमी काळाची, मधल्या काळाची आणि लॉंग टर्मची. ज्येष्ठत्वात पण ध्येय निश्चिती करून काहीतरी उद्दिष्ट पूर्ण जगावं, हा एक फार महत्वाचा मेसेज वर्तमान जगण्यामधून देतो. खरं म्हणजे स्टॅटिस्टिक्स बघितली तर जेव्हा एखादा पुरुष किंवा स्त्री कामकाजात असते आणि कामकाजातून निवृत्ती होते आणि त्यांच्या समोर काही उद्दिष्ट नसतं, तेव्हा पुरुषाला 12 तास दिवसाचे मोकळे असतात आणि स्त्रीला 10 तास असतात. असं होत नाहीये की आपली नोकरी किंवा कामकाज थांबलं म्हणजे मेंदूचं बटन बंद झालं, आपला अनुभव सगळा झिरो सेट झाला, असं होत नाही. आपला अनुभव आपल्या बरोबर असतो, आपली बुद्धी आपल्या बरोबर असते. तर ह्या दोघांचा वापर करून कदाचित हळूहळू शरीर आवाज देईल, पण तो एकदम 60व्या वर्षी बटन दाबल्याप्रमाणे शरीराच्या व्याधी नाही सुरू होत. आणि याच्यामध्ये आपल्याला थोडा सकारात्मक विचार करायचा आणि आपल्या ज्येष्ठत्वात पण काही ना काही उद्दिष्ट आपल्याला ठरवायला पाहिजे. जगताना ते काही असू शकतं. एखादं छानसं बागकाम करणं असू शकतं, गरीब मुलांना शिकवणं असू शकतं, किंवा रीतसर पैसे घेऊन शिकवणं, घेऊन ते पैसे डोनेट करणं असू शकतं. कुठे सामाजिक कार्य करण्याचं असू शकतं, चित्रकला आहे, कविता लिहिणं आहे, रचणं आहे, लेखन करणं आहे, संगीत आहे, वाद्य वाजवणं आहे, गाणं आहे. असंख्य गोष्टी तुमच्या समोर आहेत आणि या सगळ्या तुमच्या हृदयाच्या जवळ आहेत. त्याला जरा टच करा. फोटोग्राफी आहे, बाहेर विविध ठिकाणी फिरणं आहे, निसर्ग दर्शन आहे. पण हे सगळं सहज करू नका. 12 तासामधला फावल्या वेळात कुठेतरी 1-2 तास करू नका. त्याला भरपूर वेळ द्या. आता या सगळ्यामध्ये आपल्याला दिनचर्या महत्वाची आहे. मग ती गृहिणी असून दे, पालकत्वामधली किंवा शाळकरी मुलं असून देत, किंवा मोठी मुलं करिअर शोधतानाची असून देत. दिनचर्या का महत्वाची आहे ते सांगतो तुम्हाला. दिनचर्या असेल ना तरच आपण ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. आज काय केलं? कारण ध्येयाच्या बाबतीत एकच गोष्ट म्हणतात की दररोज एक स्टेप, एक पायरी ध्येयाच्या दृष्टीने वरती जाईल. तर ज्येष्ठांनी पण दिनचर्या ठेवायची आहे.
आणि आज जगायचंय. आज सकाळी उठायचं, देवाचे आभार मानायचे, मला एक छान दिवस दिलाय आणि आजच्या दिवसाचं मी सार्थक करणार. कारण मनुष्य जन्म परत मिळणार नाही. तर आणि आजच्या वेळापत्रकाप्रमाणे आपल्या कामाला लागायचं. वेळापत्रक असेल म्हणजे डोक्याला काम फारसं राहत नाही. बघा, आपल्याकडे पूजा असेल आणि गुरुजींनी दिलेली जर यादी असेल तर पूजेचं सामान जवळ करायला फारसा त्रास नाही पडत. तसंच आहे ते. वर्तमानात जगण्याची एक मोठी ताकद तुम्हाला सांगतो. त्याला असं म्हटलं जातं, वन डे ऍट अ टाइम. म्हणजे मी एकदा कुठेतरी उंच ठिकाणी पायऱ्या चढत होतो आणि दमलो वाटेल. तर मला एक अपंग मुलगा भेटला आणि मी थांबलो होतो. खरं कारण वेगळं होतं. वयाप्रमाणे मला दरदरून घाम आला होता, छातीत दुखायला लागलं होतं. पण एक अपंग मुलगा पुढे आला आणि म्हणाला, काका, मी तुम्हाला सांगतो तसं चला. एकाच एक पुढे 4 पायऱ्या दिसतात, तेवढ्या 4 पायरींचाच विचार करा, वरचा विचार करू नका. एक लक्षात घ्या, एक अपंग मनुष्य आपल्यासारख्याला सर्व ठाकठीक असलेल्या व्यक्तीला एक छानसं बौद्धिक देतो. आणि काय झालं त्या दिवशी माहित नाही, त्या अपंग व्यक्ती बरोबर मी पूर्णपणे शेवटपर्यंत ते चढवून गेलो. तर इथे आपल्याला वर्तमान काळाचा, कारण जो भूतकाळाच्या दुःखद आठवणीमध्ये रमला, तो चिंतेमध्ये आणि दुःखामध्ये बुडून गेला असं मी म्हणतो. कुठचंही काम सुरू करायचं असेल तर आपण म्हणतो आज सुरू करा, आहे त्यातून सुरू करा आणि आहे तेथून सुरू करा. आजचा विषय इथेच संपवतो. एवढंच म्हणेन की वर्तमान जगा आणि फक्त वर्तमान जगा. भूतकाळ आपोआप तुमच्या बरोबर आहे. जे पाहिजे तुम्हाला ते वर्तमान काळ, भविष्य काळाची चिंता करू नका. त्याची आखणी करा, करायची असेल तर त्याप्रमाणे कामाला लागा. आणि वन डे ऍट अ टाइम याप्रमाणे प्रत्येक क्षण चांगला जगा. आणि इथे मी थांबतो. सगळ्यांनी छान ऐकून घेतल्याबद्दल आपले खूप खूप आभार.